मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शासनाच्या एकूण 36 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात सोमवारी पार पडला। यात सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांची काँग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या वतीने वर्णी लागल्याने रॅली काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटप करण्यात आलं, आनंद साजरा करण्यात आला। सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांना महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणारच असं अपेक्षित असताना लांबणीवर गेलेला मंत्रिमंडळ विस्तार केव्हा पार पडतो व आपल्या लाडक्या आमदारांना परत मंत्रिपद केव्हा मिळतं याची उत्कंठा शिगेला पोचली होती। कार्यकर्त्यांची प्रतीक्षा तीव्र होती। 30 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या एकूण 36 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधिमंडळाच्या प्रांगणात पार पडला। यात सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांची काँग्रेस पक्ष श्रेष्ठींच्या वतीने वर्णी लागल्याने शपथविधी सोहळ्यात मी सुनील छत्रपाल केदार असं म्हणत शपथविधीला सुरुवात करताच विधानसभा क्षेत्रात एकच जल्लोष निर्माण झाला। ढोल ताशांचा गजर, आतिषबाजी व एकमेकांना शुभेच्छा देत बेभान झालेल्या कार्यकर्त्यांनी उत्साह साजरा केला, मिठाई वाटप केली। सावनेर क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांच्याकरता शिवसेना आघाडीचे सरकार परत एकदा लाभी ठरलं आहे। 1994 मध्ये आमदार सुनील केदार यांना तत्कालीन शिवसेना भाजप युतीच्या शासनात ऊर्जा व राज्य परिवहन मंत्रिपद प्राप्त झालं होतं। तब्बल 30 वर्षांनंतर परत एकदा शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीची सत्ता स्थापित झाल्याने आमदार सुनील केदार यांना मंत्रिपद मिळणार अशा अपेक्षा वाढल्या होत्या व त्याप्रमाणे ते मिळालंही आहे। नगर परिषद सावनेरचे नगरसेवक व गटनेते सुनील चाफेकर यांच्या नेतृत्वात गांधी चौक व नगर परिषद कार्यालयाच्या पटांगणात नगरसेवक निलेश पटे, दीपक बसवार, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे, वरिष्ठ काँग्रेसी नेते डोमासाव सावजी, चंदू कामदार, सचिन मोहतकार, इम्रान शाह, प्रफुल्ल सुपारे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी नगरीतील मुख्य मार्गाने ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी केली, उत्साह जल्लोष साजरा केला। पियुष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।